मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांबूमध्ये छोटं स्वरूप लावलेलं दाखवलं होतं आणि ते कुठं लावणार आहे हे मी नंतर सांगणार होते. तेच मी आता इथे दाखवत आहे. माझं हे रोपटं खूप छान बहरलेलं आहे आणि मी हे माझ्या जो पार्किंगचा स्पेस आहे ठेवलेला मी त्या खिडकीमध्ये बाहेर असं लटकवलेलं आहे. हे सुंदर रोप आता खूप छान बहरलेलंही आहे आणि खूप छान दिसतंही आहे. हे माझ्या पार्किंगच्या स्पेसमध्ये या खिडकीला लटकवलेलं आहे. खूप छान माझा जो स्पेस आहे दिसू लागला आहे ह्या एका सुंदरशा रोपट्यामुळं. आणि मी इथं थोडीशी दोन झाडं लावलेली आहेत, कारण माझ्याकडं अशी रिकामी अशी जागा नाही आहे. पूर्वी माझ्याकडं भरपूर रिकामी जागा होती, त्यावेळेस मी खूप झाडे अशी लावलेली होती. मला वाटते 1 किलोचं जे वजन असतं ना, ते वजन माझ्या सीताफळाला होतं. एका सीताफळाचं वजन माझं 1 किलो होतं. एवढी मी झाडं खूप लावलेली होती. नारळाचं होतं, परत पेरूचं पण होतं. आता इथं हे थोडंसं 1 फुटाची जागा आहे, तिथं मी इथं लावलेलं आहे सीताफळाचं झाड, डाळिंबाचं झाड आणि थोडंसं मी इथं कुंडीमध्ये जरा मोगरा आणि हे लावलेलं आहे गुलाब. असं माझं हा जो पार्किंगचा स्पेस आहे त्याचा मी खूप छान उपयोग केला आहे. इथं माझी गाडी असते साईडला आमच्या आणि शिवाय आता मी थोडं पाणी माझ्याकडं अपुरे असल्यामुळे माझी स्वच्छता थोडं कमीच आहे, कारण आमच्याकडे पाणी खूप प्रमाणात कमी येऊ लागलं आहे. तसंच माझं हा वरती पाण्याची टाकी आहे, तिथं वरती पाणी चढू शकत नाही आणि खाली मी काही बेसमेंटला असं काही पाण्याचं वगैरे काही बांधून घेतलेलं नव्हतं. त्याच्यामुळं आता मला खूप त्रास होतो आहे पाण्याचा. त्यावेळेस कदाचित बांधलं असतं तर आता मला पाणी भरपूर मिळालं असतं, कारण मला झाडांची खूपच आवड आहे. आणि आता सध्या मी वरती गच्चीवर थोडी झाडं लावलेत, ती थोडीशी कोमेजलीत कारण पाणी मिळत नाही आहे त्यांना. इथं मी एक टमाटरचंही झाड सुंदर असं लावलेलं आहे आणि या टमाटरच्या झाडाला एक टमाटर असा लागला आहे, छोटासा असा. मी तो काढतो आहे. आता मला भाजीला उपयोगी पडेल तो. तसे मी बाजारातून भरपूर आणले आहेत टमाटर, पण आपलं एक लावलेलं रोपट्याचं फळ असतं त्याचा आनंद काही वेगळाच असतो.